अश्विनी आहे. तुम्ही मागील भागात रासायनिक संयोगाचे नियम आधीच वाचले आहात. रासायनिक संयोगाचे नियम दोन नियमांनी बनलेले आहेत. वस्तुमान संवर्धनाचा नियम, स्थिर परिणामाचा नियम. आजचा विषय डेल्टॉनचा अणू आणि रेणूचा अणू सिद्धांत आहे. नवीन धडा सुरू करण्यापूर्वी मागील विषयाची उजळणी करूया. रासायनिक अभिक्रियेत तयार होणाऱ्या उत्पादनांचे एकूण वस्तुमान अभिक्रियकांचा वस्तुमाना इतकेच असते. हा वस्तुमानाच्या संवर्धनाचा नियम आहे. स्थिर प्रमाणाचा नियम जोसेफ एल प्रॉस्ट यांनी दिला होता. रासायनिक पदार्थ घटक नेहमीच वस्तुमानानुसार निश्चित प्रमाणात असतात. याला स्थिर प्रमाणाचा नियम असे म्हणतात. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल डेल्टॉनचे अणुसिद्धांताचे कारण, डेल्टॉनच्या अणुसिद्धांताचे सिद्धांत. या धड्याचे कीवर्ड्स. पदार्थ म्हणजे ज्या कोणत्याही वस्तूचे वस्तुमान असते आणि ती जागा व्यापते त्याला पदार्थ असे म्हणतात. अणू. रासायनिक गुणधर्म. संयोग. आजच्या धड्याचा हा संकल्पना नकाशा आहे. आमच्या शेवटच्या सत्रात आपण लाइब्डी सर आणि प्रोस्ट यांनी दिलेले रासायनिक संयोगाचे नियम वाचले. शास्त्रज्ञांसमोरील पुढची समस्या म्हणजे या नियमाचे योग्य स्पष्टीकरण देणे. एकोणीसव्या शतकात सुरुवातीला शास्त्रज्ञ रासायनिक अभिक्रियेचे काही नियम माहिती होते, परंतु ते समजू शकले नाहीत. हे नियम वैध का आहेत? घटक कोणत्याही अनियंत्रित प्रमाणात का एकत्र येऊ शकत नाहीत? इंग्रजी शाळेतील शिक्षक जॉन डॉल्टन यांनी पदार्थांच्या स्वरूपाबद्दल मूलभूत सिद्धांत मांडला. 1808 मध्ये त्यांनी त्यांच्या अणुसिद्धांत मांडला. जो पदार्थाच्या अभ्यासात एक महत्त्वाचा टप्पा होता. परंतु डॉल्टनने त्यांचा प्रस्ताव का दिला याची काही कारणे होती. जर वस्तुमानाचे संवर्धन करायचे असेल तर सर्व घटक अत्यंत लहान कणांपासून बनले पाहिजेत, ज्यांना अणू असे म्हणतात. जर स्थिर प्रमाणाचा नियम पाळायचा असेल तर एकाच पदार्थाचे कण वेगळे असू शकत नाहीत. या दोन कारणांच्या आधारे डॉल्टनने अणुसिद्धांत, रासायनिक तत्त्वज्ञानाची एक नवीन प्रणाली मांडली.
पदार्थ अणू नावाच्या अविभाज्य कणांचे समावेश असतो. रासायनिक अभिक्रियेत अणूंची निर्मिती किंवा नाश होत नाही. अणूंची पुनर्रचना रासायनिक अभिक्रियांमध्ये होते. एकाच घटकाचे सर्व अणूंचे वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्म समान असतात. वेगवेगळ्या घटकांचे अणूंचे वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्म वेगळे वेगळे असतात. वेगवेगळ्या घटकांचे अणू साध्य पूर्णांक गुणोत्तरात एकत्र आणल्यावर संयोग तयार होता. म्हणजेच रासायनिक बदल म्हणजे पूर्णांकाप्रमाणे अणूचे एकत्रीकरण किंवा पृथक्करण असे म्हणतात. जेव्हा वेगवेगळ्या घटकांचे अणू वेगवेगळ्या पूर्णांक संख्येच्या गुणोत्तरात एकत्र येतात तेव्हा ते वेगवेगळे संयोग तयार करतात. उदाहरणार्थ कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, म्हणून सी आणि ओ अनुक्रमे 1:1 आणि 1:2 च्या प्रमाणात एकत्र येऊन दोन वेगवेगळी संयोगे तयार होतात. तुम्ही काय शिकलात? मूलद्रव्य अणू नावाच्या अविश्वसनीय लहान कणांपासून बनलेली असतात. एकाच मूलद्रव्याचे अणू अगदी एकसारखे असतात आणि वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू वेगळे असतात. अणूंचे विभाजन, निर्मिती किंवा नाश करता येत नाही. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू पूर्णांकांच्या प्रमाणात एकत्रित होऊन रासायनिक संयोग तयार होतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये अणू एकत्र केले जातात, वेगळे केले जातात आणि पुनर्रचनाही केली जाते.